नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला अगदी गावरान पद्धतीने भरीत कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर आजची रेसिपी खानदेश स्पेशल आहे. खानदेशामध्ये हे भरीत सगळ्यांनाच आवडतं, सगळ्यांच्या आवडीचे आहे. तर आणि पारंपरिक रेसिपींची आपली सिरीज चाललेली आहे. पारंपरिक रेसिपींपैकी एक रेसिपी भरीत आहे. तर सुरुवात करते रेसिपीला. इथे मी वांगे घेतलेले आहे हिरवे, आणि वांगे स्वच्छ धुवून त्यांच्या बघा मी कडा काढून घेतलेल्या आहेत. तेल लावून घेतलेलं आहे सगळीकडे वांग्यांना. अशा प्रकारे तेल लावल्यामुळे त्यांची वरची साल लवकर निघते, अगदी चिपकत नाही, ती लवकर निघण्यास मदत होते. आता वांगे आपण भाजून घेणार आहोत स्लो टू मीडियम गॅसवर. मीडियम गॅसवर उलटी पलटी करून वांगे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे. एक साईड शेकली गेली की दुसरी साईड पलटी करायची आहे. इथे मी पोपटी मिरच्यासुद्धा भाजून घेतलेल्या आहेत. वांगे ज्याप्रमाणे भाजले त्याप्रमाणे मिरचीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता इथे मी थंड झाल्यानंतर वांग्यांची साल काढून घेते. आता मी खलबत्त्यामध्ये मिरची घेतली आहे, लसूण आणि मीठ घेतलेलं आहे. आपल्याला ठेचून घ्यायचे आहे, अगदी जाडसर ठेचून घ्यायचा आहे. हा ठेचा आपल्याला करून घ्यायचा आहे. खलबत्त्यामध्ये ठेचा मी करून घेतलेला आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. फोडणीच्या भांड्यात तेल घातले, मोहरी घातली. मोहरी आपली तडतडली आहे. त्यात मी आता जो ठेचा बनवला तो घालते. ठेचा आपल्याला परतून घ्यायचा आहे. इकडे आता वांग्याची साल मी काढून घेतलेली आहे आणि वांगे स्मॅश करून घ्यायचे आहेत. स्मॅश केल्यानंतर त्यात मी आता हा ठेचा घालते. अगदी मिक्स करून घ्यायचा आहे ठेचा. कांद्याची पात घालते भरपूर अशी आणि कोथिंबीर. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण अगदी एकजीव करून घ्यायचं आहे. चविष्ट असं भरीत झालेलं आहे. एकच नंबर चव आहे. तर या प्रकारे नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच माझ्या नवीन नवीन पारंपरिक रेसिपी बघत राहा. हे भरीत चपातीबरोबर आणि कळण्याच्या भाकरीबरोबर खाल्लं जातं. खानदेशात हे कळण्याच्या भाकरीबरोबरच खाल्लं जातं. तर या प्रकारे भरीत करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.